नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेरील आदिवासी आंदोलक आक्रमक झाले। गेटवरून आत उड्या मारून जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न आहे। आंदोलक थेट रस्त्यावरून आदिवासी भवनात शिरलेत, त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलक त्या ठिकाणी आक्रमक झाले। तब्बल महिनाभरापासून आदिवासी भवनाच्या समोरच रस्त्यावर आंदोलक हे मुक्कामी आहेत। आंदोलनात वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत। नियुक्तीवरचा आक्षेप आहे, त्या संदर्भात घडामोडी सध्या घडत आहेत, त्याची दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये महिनाभरापासून हे आंदोलन सुरू आहे। आंदोलकांनी नियुक्ती आदेशाची होळी केली असून आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्र विकास ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थांकडून आज नियुक्ती आदेश आल्याने आता आंदोलक संतप्त झाले आहेत। आदिवासी विकास भवनासमोर आंदोलक आक्रमक झाले आहेत, त्याचे दृश्य आपण पाहतोय। अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलक आता आक्रमक झालेत। घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। आंदोलनात वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत। महिनाभरापासून आदिवासी भवनाच्या या समोरच रस्त्यावर आदिवासी आंदोलक हे मुक्कामी आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेत। किरण, आपण पाहतोय की नाशिकमध्ये आता आंदोलक आक्रमक झालेले आहेत। तब्बल महिनाभरापासून आदिवासी भवनाच्या समोर रस्त्यावरच हे आंदोलक मुक्कामी आहेत। आज मात्र या आंदोलनाला आता आक्रमक वळण भेटले। काय सविस्तर माहिती आहे भाऊजी? कारण खरं तर 5 वाजेपर्यंत या सगळ्या आंदोलकांची भूमिका ही होती की शासनानं त्यांच्या मागण्यांचा विचार करावा आणि त्यांना नियुक्ती द्यावं। मात्र काही संस्थांच्या माध्यमातून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली आणि तीच नियुक्तीपत्रांची होळी करत या सगळ्या आंदोलकांनी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। थेट हे नियुक्तीपत्र आपण बघू शकतो आणि या सगळ्या नियुक्तीपत्र त्यांच्या हातामध्ये मिळाल्यानंतर त्यांचा संताप झाला। गेल्या महिनाभरापासून हे आंदोलक आपण शासन सेवेत समाविष्ट होऊ अशा स्वरूपाची मागणी घेऊन आणि कर्मचारी आहेत जे बाह्यस्रोत भरती करू नका अशा स्वरूपाची भूमिका त्यांची आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर जवळपास महिनाभरापासून यांनी बिराड मांडलेलं होतं आणि तेच आंदोलक आता बिराड आंदोलक म्हणून जे ओळखले जात होते ते आता थेट आदिवासी भवनामध्ये त्यांनी शिरण्याचा प्रयत्न केलाय। काय नेमकं त्यांचा उद्रेक आहे जाणून घेऊ। काय नेमकं कारण आहे? तुम्ही थेट आतमध्ये आलात। साहेब, आम्ही गेल्या 34 दिवसापासून आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन करतो आहे। आंदोलन करत असताना आम्ही वारंवार माननीय मंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय सचिव महोदय, माननीय आदिवासी विकास मंत्री शिरण्याचा प्रयत्न केलाय। काय नेमका त्यांचा उद्रेक आहे जाणून घेऊ। काय नेमकं कारण आहे? तुम्ही थेट आतमध्ये आलात। साहेब, आम्ही गेल्या 34 दिवसापासून आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन करतो आहे। आंदोलन करत असताना आम्ही वारंवार माननीय मंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय सचिव महोदय, माननीय आदिवासी विकास मंत्री, त्याचप्रमाणे माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समवेत वारंवार चर्चा केली। चर्चेच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुमच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय करणार नाही, सगळ्यांना न्याय मिळेल। आणि त्या शब्दाच्या वर आम्ही विश्वास ठेवला आणि शेवटी त्या विश्वासाचा कुठेतरी घात झाला असं आज आम्हाला म्हणायला काही हरकत नाही। बरं, यांनी ज्या संस्थेंना ह्या पद्धतीचे आदेश द्यायला सांगितले, महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी, खरं तर आमचे मंत्री महोदय म्हणतात की आम्हाला पात्र शिक्षकांची गरज आहे। पण मला आता या आदेशाला पाहिल्यानंतर मला आता हे माननीय मंत्री महोदयांना विचारायचं आहे की याच कंपनीच्या माध्यमातून तुम्ही पात्र शिक्षक देणार आहात का, की ज्यांना शिक्षक या पदाची पात्रता नेमकी काय असली पाहिजे हेच जर त्यांना कळत नसेल तर मग मात्र आपण या आदिवासी विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांना आपण कुठेतरी चुकीची दिशा देतो आहे, त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य कुठेतरी आपण अंधारात घालतो आहे असं मात्र मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। कारण काय आहे की ही जी मॅडम आहे जिला आदेश मिळालेला आहे, गेल्या वर्षी ही माध्यमिक शिक्षिका या पदावर होती आणि हिंदी विषय शिकवायची। आज या शिक्षिकेला माध्यमिक जी पदाची ऑर्डर तर नाहीच, ही प्राथमिक पदाची ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि विषय जो आहे हा विषय मराठी देण्यात आलेला आहे। मला सांगा, तुमचं स्पेशलायझेशन ज्याच्यामध्ये असेल तीच तुमची अर्हता तुमच्या त्या पदासाठी असली पाहिजे, हा शासनाचाच नियम आहे। आणि कुठेतरी मग हे कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे। म्हणून माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, आयुक्त मॅडम असतील, सचिव महोदय असतील, या सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की अशा या महाराष्ट्र विकास ग्रुप या संस्थेला तुम्ही आम्हाला नियुक्त करण्याचं टेंडर देताय, ज्यांना
शिक्षक या पदासाठी नेमकी अर्हता काय पाहिजे हेच जर यांना कळत नसेल तर कुठेतरी आपण आपल्या या आदिवासी विद्यार्थ्यांचं नुकसान करतो आहे, एवढं मात्र निश्चित. नेमकं हे तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यासाठी कोण आलं होतं, काय नेमकं सांगितलं? हे आमच्याकडे कोणी आले नाही, हे फक्त त्यांनी कुठून तरी आमची माहिती घेतली आणि त्यानुसार बाह्यस्रोत अंतर्गत त्यांना म्हणजे ही पत्र दिलं. परंतु अद्याप आमचा वर्ग 3 वर्ग 4चा हे बाह्यस्रोतचं पत्र घेऊन कोणीही त्या ठिकाणी रुजू झालं नाही. त्याचप्रमाणे वर्ग 3 वर्ग 4 जी काही वर्ग 4ची मृत पदे होती ती जीवित करण्यात यावी, त्या लोकांनाही न्याय मिळावं हे आपण शासन दरबारी वेळोवेळी सर आम्ही मागण्या दिलेल्या आहेत. असं नाही का आम्ही 34 दिवस 35 दिवस इथं बसलो. नक्कीच किरण, मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर नाशिकमध्ये आंदोलक आक्रमक झाले.